व्यसन करू नका पोरांनो, चुकीच्या आहारी जाऊ नका. चांगला डाएट घ्या, माझे मोटिवेशन घेऊन तुम्ही जिरवायला लागला आणि मला सांगतो नशेड्या काय संबंध? नक्की दोघांचं कोण आहे आधी ठरवा आणि माझ्या पुढे सगळ्यांना नका. जिमला मी नेलं, सगळ्यांना जिमला मी नेलं. बॉडी काय बघ, स्ट्रेन बघ ना काय दाखवतो. अरे तुम्हाला 50 सेकंद पुशअप निघत नाहीत, काय सांगतात दोघं जण. एखादा बघून आपल्याला काय त्याला का दोन मुसकाडी दिली सांग बरं. स्ट्रेंथ बघ, स्ट्रेंथ बघ, स्ट्रेंथ बघ. बॉडी दाखवते, बॉडी दाखवते बघूनच स्ट्रेंथ बघायला येत नाही. थांब 50 पुशअप मारून दाखवतो तुला, थांब थांब. पर्सनल बोलला काय म्हणू शकत नाही. चोर बॉडी थांब माझे कपडे काढतो, थांब माझे कपडे काढून दाखवतो तुला, थांब. करू दे बॉडी. असा बात करतो असं 4-5 जण मारण आपण थोडी तुला नागडा करून. काय असं ना, मुद्द्यावरून बडकून नका. हेल्दी राहा, हेल्दी खा. आपण युवा पिढी आहेत, आपण जरा चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला बघून आपली येणारी पिढी सुधारली पाहिजे, वाईट मार्गाला गेली नाही पाहिजे. दादा तुपातलं शाबू वडे खाल्लं कर मग तुपातलं. हा मग सकाळीच खाल्ला येडा. सकाळीच कुठं बघले 120 रुपये देऊन खाल्ला. तुपातलाच त्याच्यात काही तेल असतं का मग? अरे कसा करतो हेल्दी एकदम तुपातला बघले. त्याला हे असतं काय ते चटणी वगैरे कोशिंबीर सारखी. एकदम हिरवी चटणी मस्त उपासाची. मी याला बोललोच ना, मी जाणार आहे. सॉरी दादा, मी नव्हतो गेलो रे. मी सकाळी उठल्या अंडी खाल्ली, मला माहितच नाही आज एखादं. ही ना अंड्याची पोळी खाल्ली 1 वाजता. अंड्याची वडी खाल्ली. कुठे उपवास केला? अरे मी सकाळ गेलो 2 दिवस होतो, मग उठल्या अंडी खाऊन टाकली. हे काय करायचं आजा, बोल ना. काय करायचं? सिटीमध्ये जायचं आपण. तर सिटीमध्ये जाऊ, मला ते वॉच घ्यायचं टायटनचं बघून येऊ. टायटन लोकल झाले रे. रॅडो वगैरे ट्राय कर ना. कुठली रॅडो वगैरे टायटन मी अरे डेली यूजसाठी पाहिजे मला, ऑफिस वगैरे घालून जायला. कॅज्युअली कधी फंक्शन वगैरे घालून जायला मी वगैरे कडे जाऊ शकतो. फॉसिल घेऊ का? काय बजेट काय? काय फार दिसत नाही का 18-20 हजार डेली यूजसाठी. 28,000 कॉमन आहे काय? जाऊ शकतोस तू. नाव घेऊ शकतो, पण मी प्रेफर करतो G-Shock. नॉट बॅड, नाही म्हणजे कॅज्युअली फंक्शन वगैरे घालायला. बट इट्स G-Shock. युअर बजेट. बजेट? अरे बजेटचं टेन्शन घेतो आता तू. माझं आडनाव काय? EMI किती बसेल रे? अरे घातली टेन्शन आलं रे. एक गाणं बोल बाबा. अजय तुझं आवडतं एक गाणं बोल. मला गाणंच आवडत नाही. ते गाणं बोल ना, तू बोलतोस ते नेहमी. चंद्रभागेच्या तिरी उभा मंजरी. पुढे काय? विठ्ठल विठ्ठल जय हरी दुम दुम. हे भोया शंकरा आवड तुला बेला बेला तुला बेलाच्या पानाची. हे भोया शंकरा, हे गोया शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा वंदितो. सुख करता तुझं दुःख हरता, सुख करता तुझं दुःख हरता. अवघ्या दिनांच्या नाता. बाप्पा मोरया हरे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माता. रूप काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे, दिन येतील का रे सुखाचे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माता.
तर मित्रांनो अजितच्या गाडीचा काहीतरी लफडा झाला आहे. चेतन गाडी म्हणजे पाडली खाली. गाडीचं अजितला पगार 50,000 आहे, अजितचा गाडीचा खर्च 25,000 आहे. नमस्ते, त्यांचं नाव सांगायची गरज नाही लागत, बरोबर आहे का नाही? मराठी माणूस याच्यामुळे मागायला. मराठी माणूस कधीच मागं नव्हता, नेहमी पुढे असतो मराठी माणूस. कोण म्हटलं मागे? होतं एक जण कोण होता? होतं एक माझे याचं काम झाले का झाले झाले ना शिव आहे ना माझा मोठा याचा हे दादा दादाचा मोठा आहे. मोठं घे दादा, मोठा छोटा काय दादा तू. सर आमचा एक मित्र रॉयल एनफील्ड आमचा एक मित्र आहे, तो खूप टेन्शनमध्ये आहे. आता आम्ही त्याला घ्यायला चाललोय रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही त्याला घ्यायला चाललोय. आम्ही घ्यायला जाणार कारण की आम्ही खरी मैत्रीण निभवतो. याला म्हणतोय चल, तर हा म्हणतोय मला त्याची गरज नाही लागणार म्हणून मी येणार नाही, असं हा म्हणतोय. कोण आहे? गर्लफ्रेंड. तर अजितची गर्लफ्रेंड आहे. अजितच्या गर्लफ्रेंडने अजितला फोन केला आहे रात्री 1:30 वाजता. रात्रीचे 1:30 वाजलेत. मित्र नाही मी, विचित्र आहे. हिला फोन केले. कोण? ही हिला ती? रिक्वेस्ट टाकली. हे बाबा ती चुकून गेली होती, तुझ्यामुळे गेली होती ती. तू मला बोललास टाक. ही कोणी? वलची कोणी? हा गर्लफ्रेंड आहे. हा किती गर्लफ्रेंड आहेत तुला? मला लांब करतो. मला गर्लफ्रेंडसाठी मला लांब केलं याने आज. हा माझ्या मनातून उतरला आहे. याने मला गर्लफ्रेंडसाठी लांब केलं आहे. आता काम मला करून दे. मला लावड्या बोलला, गर्लफ्रेंडच्या समोर मला लावड्या बोलला. चुत्त्या म्हणला, गर्लफ्रेंडच्या समोर चुत्त्या म्हणला. बोल आयटमशी म्हणजे तुला मी आम्हाला तिथं उमेश साहेबांना आणायला यायला तो टाईम नाही आणि आयटमशी व्हिडिओ कॉल बोलायला टाईम नाही. चुकीचं आहे. आता दादा सोसायटीत आमचे लय वाद झाले पार्किंगवरून. कर की काम कर की बाबा तू. तेव्हा गाडी खोलून ठेवले, सीट बीट खोलले. रात्री 1:30 वाजता याला अरे कार की दादा गाडी काढता येईल. म्हणून मी अशा वजन गाड्या घेत नाही रे. शाईन बरी आपली. माझी गाडी. तर थांब जरा, नंतर बोलतो. जरा पुढे गेल्यावर रिक्षा उतरेल इकडेच. पुढे गेल्यावर बोलतो म्हटलं, नाही तर रिक्षा इथंच उतरेल. नाही सांग मला ते कुठं जायचं उतरायला कुठं आपलं. आम्हाला त्रास झाला तर तुला पण त्रास झाला पाहिजे ना थोडाफार. आपला इकडे कुठं नाही झालाय. आता पाऊस आहे भाई, कुठं जायचं सांग की आधी एकटे. भिजायचं आहे भाई, आता रात्र आहे, भिजायचं आपल्याला. उद्या सकाळी मला सॅटर्डे उद्या. हा मग आम्हाला पण सॅटर्डे थोडंसं जरा हे उद्या आषाढी एखाद्याशी एक कोण नाही येणार. असतं. तर आपण चाललोय सुतारवाडीला. कुठं कुठं झाला मला नाही माहिती सुतारवाडी कुठं आली. हा कुठं? त्यांच्या पुढे पाटण. पाषाण रे बावधनला जाय. तुम्हाला पाणी दादाने रेंटवर घातलंय आणि आम्हाला चुकत्या बनवून दादा कार्यकर्त्याला घ्यायला घेऊन चाललाय. 18 मिनिटं 34 सेकंड. 19 मिनिटं 37 सेकंड. आता 18 मिनिटं 19 मिनिटं 37 सेकंड. माहिती आहे काय? बेकरार करके यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए. आता दादा आपल्याला प्रत्येकाला आईस्क्रीम खेळवणार आहे. आपण सध्या साईडवरती आहे तेव्हा आईस्क्रीम खात नाही. आईस्क्रीम ड्रायफ्रूट आईस्क्रीम खायचे विदाऊट शुगरवाली. दादा पाणी नॅचरल सुद्धा भेटते ना विदाऊट शुगरवाली.
दादाचं काम कोठे 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 नॅचरल नॅचरल ना दादा आम्हाला मध्ये भरलं पाहिजे डिलीट करून टाकायची ना लगेच इंस्टाग्रामवर टाकायची आई घातली चप्पल कुठली वाटते कोणाची साईडला ते घेतो ना माझी चप्पल घालून म्हणून नको झालं बघ चप्पल तुझी चप्पल नाही घालत भाऊ मी तर काय आलं माहिती का आमच्याला काय झाले शूज घालायची सवय तर मी असं किरकोळ चप्पल वगैरे मी घालत नाही बापा चप्पल घालत बापाची चप्पल होती बाटाची चप्पल नाही घालत बाटा बिट्टा नाही मला आवडत मी डायरेक्ट शूज घालतो नाईकी बापाची बाटाची नाही म्हणत बापा चप्पल नाही घालायचं वगैरे एक कडवं आहे नाही का जेव्हा येईल बापाची चप्पल मला तेव्हा वाटेल मला माझ्यावर घराची जबाबदारी ऐकलंस का कडवं असे कडवं तू नाही ऐकत बॉडी नाही म्हणते त्याला ऐकत दाखव बॉडी नाही म्हणते त्याला म्हणतात बलात्कार दादा ही बॉडी नाही काय आहे बघ आता तुझं पण आपली बॉडी होईल नाही ॲस्थेटिक नाहीतर त्याच्यासारखी ॲस्थेटिक बॉडी बनवायची असते कटिंग आणि हे मला बॉडी बनवायची आहे रे. लहान पोरी आहेत दादा काय यार समजतं का ते तुला? काय पोरी बिरी नाही दादा बघतो माझा काय संबंध मी बोललो पण नाही संबंध दादाच आहे कारण की दादाचं वय झालं 28 दादाला आता काय लग्न दादा बघा मी बघतो मला मोबाईल पण घेऊन दादा बरोबर नाही फॅमिली प्रॉब्लेम जर असला तरी बहुधा आरोग्य पण घेऊ नका सगळं सोल्युशन व्यवस्थित काढा काय असेल ती काय त्याच्या मार्गाने सुरक्षा आरोग्य घेऊन काय असलं काय करायचं दारू वगैरे पिऊ नका तात्पुरतं काय करायचं आपल्या घरच्यांना आपल्यालाही गरज आहे